नमस्कार मित्रांनो, मी निवृत्ती बनकर. स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी घटना व धक्कादायक घटना अशी समोर आलेली आहे, जे की तुम्ही हेडलाईन न्यूज वगैरे बघितले असेल. ते म्हणजे बीडमधील लुकामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचं प्रकरण. मित्रांनो, हत्या आहे की आत्महत्या याचा खुलासा आपण व्हिडिओमध्ये करण्याचे प्रयत्न करणारच आहोत. परंतु अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स, असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वांच्या अगोदर पोहोचत राहतील. चला तर उशीर न करता आपण मुद्द्याला सुरुवात करूया. तर मित्रांनो, गोविंद बर्गे हे गेवराईमधील लुकामसला गावचे माजी उपसरपंच होते. मित्रांनो, त्यांचा प्लॉटिंगचा बिझनेस होता आणि या प्लॉटिंगच्या बिझनेसमधून त्यांनी बक्कळ असा पैसा कमवला होता. परंतु पैशाचं करायचं काय हा विचार त्यांनी केला का नाही केला, त्या गोष्टी तर आपल्यापर्यंत अजून पोहोचल्या नाही. परंतु त्यांनी या गोष्टीचा विचार माझ्या मते तर केलाच नसेल, कारण ते एवढा पैसा, एवढ्या सगळ्या सुख समृद्धी असून सुद्धा लागले होते एका कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या बाईच्या नादाला. मित्रांनो, आपण जे शब्द म्हणतोय बाईचा नाद लय बेकार, ते शब्द खरा आहे की खोटा ते तर मला माहीत नाही. परंतु याच्यामधून तो शब्द खरा आहे असं थोडंसं मला दिसून येतंय. कारण विषय असा झालेला आहे मित्रांनो, गोविंद बर्गे यांना मुलं बायको सर्व कुटुंब असून सुद्धा गोविंद बर्गे हे एका पूजा गायकवाड नावाच्या नर्तकीच्या प्रेमात पडले होते. मित्रांनो, पूजा गायकवाड आणि त्यांचं वय खूप फरक असा दोघांच्या वयामध्ये होता. पूजा गायकवाड हिचं वय 21 वर्ष होतं आणि अवघ्या 21 वर्षाच्या मुलीच्या प्रेमात गोविंद बर्गे हे पडले आणि ती सुद्धा तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये गोविंद बर्गे यांना ओढत गेली आणि त्याचा फायदा हा तिने करून घेतला. गोविंद बर्गे यांनी तिच्या नावावरती प्लॉट करून दिला, बक्कळ असा पैसा उडवला, तिला दागदागिने करून दिले, तिला एक मोबाईल फोन घेऊन दिला जो की 2-2.5 लाख काही किंमत होती. अशा खूप महागड्या वस्तू घेऊन देऊन सुद्धा तिचं मन भरलं नाही. तिचं म्हणणं होतं की तुम्ही बांधलेलं नवीन बंगला हा माझ्या नावावरती करून द्या, असं त्या नर्तकीचं म्हणणं होतं. परंतु गोविंद बर्गे हे त्या गोष्टीला नकार देत होते. मित्रांनो, गोविंद बर्गे यांनी काही दिवसापूर्वीच नव्या घराचं उद्घाटन केलं होतं आणि ते नव्या घराचं उद्घाटन केलेलं असून सुद्धा ती नर्तकी पूजा गायकवाड ही त्या घराची मागणी करत होती आणि तिचा त्या घरावरती डोळा होता आणि ती यासोबतच म्हणत होती की माझ्या भावाच्या नावावर सुद्धा प्लॉट करून द्या. अशा वारंवार मागण्या तिच्या वाढत जात होत्या आणि गोविंद बर्गे हे नकार देत होते. परंतु तिच्या मागण्या वाढतच गेल्या आणि ती काही थांबली नाही. पुढे चालून गोविंद बर्गे यांनी नकार दिल्यानंतर तिने गोविंद यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मित्रांनो, गोविंद बर्गे यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते नकार देत होते. म्हणून ती त्यांना म्हटली की मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, याचा आरोप लावेल, असं गोविंद बर्गे यांना धमक्या देत होती. मित्रांनो, सततच्या या मागण्यांना कंटाळून गोविंद बर्गे यांनी सासोरे गावामध्ये स्वतःवरच गोळी झाडून घेतली आणि स्वतःचा जीव संपवून टाकला. मित्रांनो, गोविंद बर्गे हे खूप पैसा असून सुद्धा, तिच्यावर बक्कळ पैसा असा उडवत असून सुद्धा, ज्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला तर त्या मृतदेहाच्या त्यांच्या खिशामध्ये फक्त 900 रुपये सापडले. ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. का तर एका नर्तकीवर एवढा पैसा उडून झाल्यावर त्यांच्याकडे काय उरणार असा देखील प्रश्न निर्माण होतोच. आणि त्याचं उत्तर हेच असतं की खरंच काही उरू शकत नाही. का तर पहिल्यापासून म्हटलेलं आहे की नर्तकी ही खरं प्रेम वगैरे कधी होऊ शकत नाही, तिला कधी ती करू शकत नाही. ती फक्त पैशासाठी नाचत असते. तिचा तो एक धंदा आहे आणि तिच्या पोटापायी तिला तो धंदा करावा लागतो. प्रत्येकाचा वेगवेगळा बिझनेस आहे. प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये सगळ्यांना तशा प्रकारे वागावं लागतं. आणि तसाच एक प्रकार आहे की त्यांचं एक म्हणणं आहे की पैशासाठी नाचते मी, परवा कुणाची, असं त्यांचं एक वाक्यच आहे नर्तक लोकांचं. आणि त्यांचं हे वाक्य समजून सांगता आपल्याला की ते पैशासाठी फक्त नाचतात, त्यांना कोणाची पर्वा नाही. परंतु ही गोष्ट गोविंद बर्गे यांनी लक्षात न घेता स्वतःचा आयुष्याचा शेवट करून घेतला एका बाईच्या नादानं. मित्रांनो, मी बोलतोय ते शब्द काही कठोर असू शकतात, म्हणून काही चुकलं असेल बोलण्यामध्ये माफी असावी. परंतु काहीतरी महत्त्वाचं असेल, काहीतरी एक तथ्याचं असेल तर समजून नक्कीच घ्यावा अशी माझी विनंती आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी व सर्वांच्या आधी पोहोचत राहतील. चला तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत.